तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसणार अशी सूत्रांची माहिती आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी, मुनगंटीवारांच्या मध्यस्थीने चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसणार अशी सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा, चंद्रपूरमध्ये आता भाजपचा महापौर बसणार अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसला या ठिकाणी सर्वाधिक जागा मिळाल्या, मात्र काँग्रेसमध्ये 2 गट आणि हा वाद जो आहे तो दिल्लीपर्यंत पोहोचलेला होता। ठीक आहे ना, बोलतो मी, बोलतो आमचा वेळ कमी आहे, बोलू द्या मला। इकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं आता भाजपला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत ते गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या आणि भाजपनं स्पष्टपणे सांगितलेलं होतं, जर ठाकरेंच्या शिवसेनेचा जर आम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही विरोधात बसू। चर्चांच्या फैरी सुरू होत्या, चर्चांचं सत्र सुरू होतं आणि आता सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसणार। ते पण व्हीप काढलाय, भाजपनं व्हीप काढलाय, तुमचे पर्याय नाही आता तुमच्याकडे। ठीक आहे ना, बघू ना, भरून द्या। काँग्रेसला शुभेच्छा देतो मी। काँग्रेसला माझ्या विना अगर महापौर बनत असेल तर मी पण बघतो कसं बनते। तर आदित्य ठाकरेंचा पुण्याला तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं? आमचा महापौर झाला म्हणून त्यांची इच्छा होती। नाही, आता आम्ही अडबलेंच्याकडे बसतो आहेत, खासदार आणि मी, तिथे हा निर्णय होईल। संदीप गिरे नाराज होऊन गेले, ते म्हणे की माझ्याशिवाय काँग्रेसचा महापौरच होऊ शकत नाही। काय समजायचं यातनं? नाही, हे खरं आहे, त्यावरच विचार चालू आहे आणि शेवट नाही झालं तर विरोधात बसू, पण प्रयत्न ते सुरू आहे। तर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता। चंद्रपूरमध्ये आता भाजपचा महापौर बसणार अशी सूत्रांची माहिती आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही। त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे। करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला, गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार। आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहेत, संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दानव, हे सुद्धा आमच्यासोबत असणार। उभाटाचे नंतरचे 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे, आताचे 6 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा गटाला। शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर, शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवरच सगळं थांबलेलं होतं। आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24चा आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं। आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा आहे की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते, हे अनेक नगरसेवकांना पटलं आणि त्या ह्याच्यातून ही आमची या ठिकाणी होती। अरे फॉर्म्युला हाच ठरला ना, 1.25 वर्ष आमचे, 1.25 वर्ष त्यांचे, पुन्हा 1.25 वर्ष नंतर असं त्याच्यात काय नाही। उपमहापौर या ठिकाणी हे देण्यात भाजपसोबत तुम्ही युती केलेली आहे, सांगा जरा काय झालं? आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल का आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा। फक्त पहिले का अगोदर हा विषय चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला वडेट्टीवाराकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी, उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या, आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 1.25 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 1.25 वर्ष शिवसेनेचा महापौर